हे सगळं होत असताना दुसरीकडे मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याचंही कळतंय। त्या संदर्भात चव्हाण आणि फडणवीस यांची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। यामध्ये कोकाटेंसह 7 मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीसांचा दिल्ली दौरा वादग्रस्त मंत्र्यांसाठी संक्रांत ठरण्याची चिन्ह आहेत। फडणवीस अमित शहांना भेटले असून यात वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या वर्तनावर अमित शहा यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे। शहा फडणवीसांच्या भेटीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वादळ उठणार आहे। शहा फडणवीस भेटीनंतर कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी होण्याची चिन्ह आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। योगेश कदम यांना आईच्या नावावर लेडीज बारचं प्रकरण भोवणार असं दिसतंय। अजित पवार आणि शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्यानं मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। यात सभागृहात रमी खेळणाऱ्या तसंच शासनाला भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर आहे। कोकाटेंचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही असल्याच्या बातम्या असून राष्ट्रवादीकडून मात्र खाते बदलाचा पर्याय सुचवण्यात आलाय। कोणत्या वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे ते पाहूया। माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळणे, सरकारला भिकारी संबोधणे। योगेश कदम आईच्या नावावर असलेल्या लेडीज बारमुळे वादात सापडले। संजय शिरसाट पैशांची बॅग हॉटेल खरेदीच्या निविदेमुळे वादात सापडले। दरम्यान शिंदे, अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेतील एकूण 8 मंत्री घरी जाणार असल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय। सामनाच्या दाव्यानुसार संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नितेश राणे, जयकुमार गोरे आणि गिरीश महाजन या मंत्र्यांना वगळलं जाणार असल्याचं म्हटलंय। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत, मला वाटतं माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं लागतं। माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीचेच माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घरचा आहेर दिलाय। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी आत्राम यांनी केली आहे। म्हणून मंत्रिपदावर गेल्यानंतर थोडा काळजीपूर्वक आपण असणं हा गरजेचा असतो। नाही, आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। हे तर वाटतं ना की सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असं याच्यामुळे। हेच म्हटलं ना, सरकारने कारवाई केला पाहिजे, कारवाई केली पाहिजे। बरोबर आहे। धुळ्यात माणिकराव कोकाटे यांचा ताफा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला। ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धुळ्यात माणिकराव कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। यावेळी माणिकराव कोकाटेंचे समर्थकही गोळा झाले। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली।